झोप उडाली अण्णा? या बघ काय घेऊन इलय मी. पेढे असत पेढे. आता कसले पेढे म्हणान माका विचारू नको. ता काय तुका सांगू वया माधवाच्या लग्नाचो पेढो. तुका काय सपन वाटता? अरे खरंच इलय मी पेढे घेऊन. काय ता लगीन, काय ती माणसं. लय माणसं होती रे. तुझ्या लग्नात नसतील एवढी माणसं होती. काय तो खर्च केलेलो. अरे पोरीकडच्यांनीच केल्यानी असतात. हा पण नायकांका लाजवीत एवढो खर्च. लाखात एक सुना. सगळा आवशी बापाशीचा आम्हीच केला. कोणा वाचून कोणाचा काय अडता काय रे. असो काय बघतस. घी पेढो घे खा. आई काय करतस? अरे दत्ता अडवू काय ती का याड लागला काय ती का? याड लागल्या मनानच वर गेली. ती काय कळत नाही ती काय करता. आता तू मध्ये पडू नकोस. काय व्हायचं असतं तर तिचा होऊन दे. संपली तर शेव वादच कायमचो मिटत. अरे असा किती बोलतोस? तुझ्या भावाच्या लग्नाचे पेढे असत. आपल्या कोणाक जाऊक नाही मिळाला पण आबा आणि ती आपुलकीन गेली ना. अरे सगळा केल्यानी त्यांनी. आऊस बापूस म्हणून सगळ्या बघितल्यानी. नाही म्हटलं तरी त्यांचे उपकार असत आपल्यावर. आणि आता तिच्या जीवावर बेतता तर आपण बघत राहायचा काय? होय आता काही करू शकत नाही आपण. मान्य लग्नात गेली पण अण्णांचो माझ्यावर चोरा का माहित ना तरी पण धाडस केल्यान. मग तिचा काय भाऊचा आता होऊ दे पण तू वर जायचा नाही. आई तुका माझी शपथ हा. अरे पण छोट्या वय छत्री धर. होय काय करतो? तुझ्या सासू वांगडा गेलंय. आहे मग आहे आई काय करता? अख्ख्या गावात झाले पेढे वाटून. आता आत गेली असा. आहे होय तर. काय सांगतो? होय. आहे अगो हळू हळू. अगो पडशील गो. असं काय करतस अण्णा? लगीन झाला आता. त्या का वया होता त्या पोरी वांगडा तू त्याचा लगीन लावून दिलंच नाही म्हणून त्याने ह्या सगळा केल्या. काय काय वाईट झाला त्याचा? चांगलो शिकलो सवरलो स्वतःचा स्वतः सगळा केल्या. अण्णा काय रे कितीतरी पैसो वाचलो असत ना तुझो तिजोरीतलो. घे पेढो घे. आहे खया? अण्णांच्या खोलीत मग तुम्ही सगळे हसर की त्याग? ओ अण्णा मारून टाकते ते का? आय मी जाते तिच्याकडे. शोभा 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 दत्ता तू तरी सांगते का? शोभा माका मारूचा नंतर मार. आधी जिलाच्या लग्नाचो पेढो घे खा. माका बघूचा तुझा तोंड गोड झालेला. खा घे घे खा खा. आहे खाया. थांब गो. ह्यो काय करणार हा माझा?
आबानू काय रे सोडत्या? अरे असं काय करत? ये घरात ये. काय घाबरतस किती? वच्ची नाया घरात. गावात पेढे वाटूक गेली या. माधवाचं लगीन झाला ना. गावातून कोण गेला नाही लग्नात. आम्ही गेला. बरा वाटला माधवा. त्यांना पेढे पाठवल्यानं गाववाल्यांसाठी. ये वाईट चाय खा. काय रे? काय झाला? आबानू वच्ची काकी पेढे वाटूक गेली होती. हा गावात पेढे वाटल्या आणि मग वाड्यावर गेली. काय वाड्यात? हा वय मी होते ना थैसरच. मग थैसर शोभा गेला. माका विचारूक लागला तू ऐसर काय करतस. मी सांगितलंय मी वच्ची काकी वांगडा हिलाय म्हणा. मग येता आतमध्ये गेला आणि नंतर मग गोळी झाडण्याचा आवाज येलो. काय? वय आणि मग किंकाळी सुद्धा ऐकली नंतर. किंकाळी? अरे कोणाची? शोभाची का वच्ची काकीची काय कळक नाही. म्हणजे मी जाणार होतो आतमध्ये बघू पण नंतर मग विचार केलाय की तुमका आधी येऊन सांगूया म्हणून मग मी हैसर गेले. अरे काय झालं या? अहो नको नको थैसर नको. पोलीस सुद्धा येले असतील आता इतक्यात थैसर. पोलीस? होय. अरे देवा काय झालं? माधवाच्या लग्नाचे पेढे खावा. सगळी जण विचारत होती आऊस बापूस काय असत म्हणान. मग मी सांगितलंय मी आऊस असय नि हे बापूस. अगो लाखात एक सून असा लय शिकलेला असा. जाताना आमका थांबवल्यान स्वतः ओटी भरलान माझी. सारून घेते ग. शोभाचा जर झाला ना तिका वच्ची पण तितकीच जबाबदार असत. तिका माहिती आहे ना अण्णा कशी असत. मग किती आईली वर म्हाका अडवलं नसतं तर या काय झालाच नसता गो. आहे त्याने तुमका अडवला आणि म्हणून बरा झाला. तुमका माहिती आहे ना अण्णांचो राग कसो आतो. तुम्ही समोर इला असता तर तुमका पण गोळी घालूक कमी केल्याने नसता. अगो माका गोळी घातली असते तर चालला असता. सगळं संपलं असतं. पण या असं सगळं आता नाही बघू ना माझ्याकडून. आई या काय संपणाऱ्यातला नाही. काशी गेली नाही संपलं. माझा पार देवाकडे गेला नाही संपला. पण फक्त नुकसान बघत राहायचं. सगळी परिस्थिती सुधरत म्हणत राहायचं. ते सारवून तरी काय होणार आहे.
अण्णांनी गोळ्यो झाडल्यानी या सगळं लपणार असा का? वच्ची स्वतःच्या डोळ्यान बघितलं ना, ती काय गप रवणारा? हो माहीत अगो बाका, मी या सगळ्यात त्यांची चूक लपवूसाठी नाही करणार, पण माझ्याच घरात माझ्याच माणसाचं रक्त सांडलेलं नाही बघू शकते मी, नाही बघू शकते. आहे शेणान किती जरी सारावून घेतलंस ना तरी तुझ्या खोवाची पापा लपान रवाची नाही, ती लोकांच्या नजरेसमोर येतलीच. किती असं बोलतो. आई, तुम्ही गप रवा. हो हवालदार साहेब, काय तुमचे साहेब काय असत? काय झालं बाई? माझी तक्रार लिहून घेवा आणि आत्ताच्या आत्ता त्या अण्णा खैसर घेऊन येवा. त्याका जर मोकळा सोडलास ना तर तो एकेकाचे मुर्दे पाडीत थैसर. काय असत साहेब, माका सांगा, मी जाऊन भेटते त्यांका. वत्सला बाई, अहो काय गडबड आहे? साहेब साहेब त्या बघा, सदा गेलो तेव्हा अख्ख्या गावात तुम्ही चौकशी केलास ना हो. माका हैसर उभ्या केलास. काय केलास? पुरावो सापडलो नाही, अण्णाक सोडलास. पण आता काय मी त्याची सुटका होऊन देणार नाही. पुरावो तुमच्या समोर उभो हा. वत्सला बाई काय झालंय? हो, अण्णान माझ्या जिलाक काढल्यान मी आता माझ्या सुनेवर गोळी झाडल्या ना. काय? वय या डोळ्यात बघितलाय मी त्याका गोळी झाडताना. ह्या सरकात वाताओ इस्पितळात माझी सून. जर तुम्ही ह्या वेळेस आता काय केलास नाही ना तर मी स्वतः जाऊन त्या अण्णाचा डोक्या फोडीन, धोंड टाकीन त्याच्या डोक्यात. हे बघा वत्सला बाई, कायदा समर्थ आहे आरोपीला शिक्षा करण्यासाठी. होय ना, मग हे करा कारवाई, टाका त्या अण्णाकात. कायदो करतास ना, माका पण बघूचा. या गावात तुमचो कायदो मोठो हा की ह्यो अण्णा नाही. चला चला माझ्या मागडा चला. रणदिवे, चला चला चला. आहे पाणी आण गो. काय रे, काय झाला? शोभा बरा आहे ना? औषध पाणी करतात, अजून शुद्ध नाही दिलेली पण. हे बाय, वाचला ना. नशीब नाही तर आणखी काहीतरी झाला असता. ही वच्ची गप रवली असती काय? वच्चे काय अरे? काय हो, काय असा ती? हे बाय, उतरा उतरा साहेबांनो, उतरा. आज काय त्या अण्णाक मी सोडत नाही. हा, बेडे ठोका चांगले, सोडा नको त्या का. येवा माझ्या अंगडा, येवा, मी दाखवते. येवा, चला साहेबांनो, येवा. काय काय बघतास? तुमका काय वाटला मी गप बशीन? अण्णान माझ्या झिलाक मारल्यान आणि आता माझ्या सुनेच्या जीवावर उठलो तर मी गप रवीन? साहेब, थैसर वर खोलीया त्याची, थैसरच गोळी झाडल्यान त्यांना. बोलवा अण्णा. कुठे अण्णा नाईक? अण्णा नाईकांनी यांच्या सुनेवर म्हणजे शोभा नाईकवर गोळी झाडली. खरंय? खरंय का? गप काय राहतास? हो इंदू, खोटा कधी बोलत नाहीस ना तू. मग हे सांग ना, सांग काय तर खरा. बोलवा त्या का. बोला काय ते. होय, ह्या खरा असा.
झालं? पकडा पकडा अण्णा. अण्णा, हे अण्णा, नाही असत ते घरात. तुम्ही सांगशाल नि मी ऐकणार. 1 मिनिट. रणदिवे, येस सर. काय झालं होतं काय नेमकं? साहेब मी सांगते. मी हैसर अण्णाच्या जिल्ह्याच्या लग्नाचे पेढे देऊ केले. त्याने माझ्यावर बंदूक रोखल्यान नि मग गोळी झाडल्यान माझ्या सुनेवर. अण्णा नाही घरात नाहीयेत. बंदूक मिळाली. रणदिवे, ती बंदूक ठेवा गाडीमध्ये. कुठे आहेत अण्णा नाईक? अहो, खरंच आमका काय माहित नाही हा. साहेब त्यांका माहित नाही या. मी पकडून देते त्याका तुमच्या तावडीत. चला मका माहित आ तो खया तो. चला माझ्या मागडा चला. नानू, अरे गोळी हातात चाटून गेली तिच्या. तू इस्पितळात जाऊन गेलं? नाही, मी कित्याक जाऊ ना. मी ऐकले तर सांगते तुमका. हं. खपला काय? नाही नाही. पुढच्या खेपेत नेम काय चुकूचा नाही. बेशुद्ध असा नानू. वच्ची पेढे वाटू गेली होती ना. आता शोभा खपला की गावात तू पेढे वाट. वच्चित पेढे दूक मी जाईन. हं? साहेबानू, हो साहेबानू, हैसरच असतलो तो. नानू, ह्यो तर वच्चीचो आवाज असा. हा, 100% भुतूर असतलो बघा. सोडा नको त्याका. बघा त्याचे धंदे बघा. नानू, वच्ची पोलिसांका घेऊन येली आहे सर. हा, पोलीस काय करणार माझा? आत टाकणार असत. पकडा त्याका. जावा. बघा आज अण्णा नाही का पोलीस पकडणार असत. मी जबानी देणार असय. हा, चला अण्णा नाईक. निघायचो. अण्णा, नीट ऐकलात तर ठीक, नाही तर नाहीतर काय? हं? चला. चढ. तुला अजून माहित नाही अण्णा नाईक काय असता. माझ्यासाठी फक्त तुम्ही एक आरोपी आहात. चला निघ. चला म्हटलं ना. काय करतास? काय माहित नाही अजून कोण असोय मी. बघा बघा अण्णा नाईकाची मिरवणूक निघता गावातून. बघा 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 पोलिसांनी पकडल्यानी अण्णा नाईका. बघा.